आपण असा अंदाज धरूया की 20 किंवा 25 सीट जे आहे ते महायुतीला भेटणार आहे आणि राहिलेली जी सीट आहे तेच महाविकास आघाडीकडे जाणार आहेत. जिथे मायनॉरिटीचे लोक आहेत तिथे मतदानची स्पीड जास्ती होती, जिथे हिंदू मतदार होते तिथे त्यांची स्पीड कमी होती. अमित ठाकरे माहीमध्ये नाही जिंकणार आहे, तिथे उभाटाचाच उमेदवार जिंकणार अशी शक्यता जास्ती आहे. माहीममध्ये एकनाथ शिंदेनी सदा सोळंकेला शेवटपर्यंत मैदानमध्ये ठेवला आणि त्याच्या कुठेतरी नुकसान ह्या दोन्ही पक्षांना होणार अशी चिन्ह आहेत. जर असं झालं तर परत त्रिशंकू असे मत जनादेश येणार आहे, त्याच्यामध्ये महायुतीला फायदा होणार ही शक्यता जास्ती आहे. नमस्कार, मी प्रशांत गोडसे. लेट्सअप मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज मतदान प्रक्रिया पूर्ण राज्यभर पार पडलेली आहे आणि त्याच अनुषंगाने लेट्सअप मराठी घेऊन आला आहे. सत्ता संघर्ष या लेट्सअप विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक पत्रकार विनोद यादव सर आहेत. सर, आज जे मतदान प्रक्रिया पार पडली त्याचा जर आपण विचार केला तर एकंदरीत असे कल समोर येत आहे मुंबईमध्ये की महायुतीला कुठेतरी जास्त सीटं येतील असा अंदाज वर्तवला जात आहे. नाही, बरोबर आहे. काय झालं, मुंबईमध्ये महाविकास आघाडी महायुतीच्या विरोधात एखादा जे नेरेटिव्ह सेट करायचा होता किंवा एखादा मुद्दा जो असतो तो सेट करायला कुठेतरी कमी पडली आहे. याच्या व्यतिरिक्त काय झालं की भाजपकडे जे 16 सिटिंग आमदार होते त्याच्यामध्ये फार तर 1-2 कमी होणार किंवा 1-2 वाढण्याची शक्यता आहे. पण उद्धव ठाकरेकडे जो 14 मतदारसंघ होते 2019मध्ये, 14 मतदारसंघामध्ये ठाकरे गटचे म्हणजे शिवसेनाचे आमदार निवडून आले होते. त्या 14 मतदारसंघामध्ये शिवसेना वर्सेस शिवसेनाची लढाई होती आणि याच्यामध्ये जवळपास 4 किंवा 3, 4, 5 असे शिंदे गटला जाणार आहे आणि बाकीची राहिलेली जी सीट आहे ते उद्धव ठाकरे गटकडे जाणार आहे. काँग्रेसला पण फार काय फायदा होत दिसत नाही आहे, कारण त्यांच्याकडे जे मालाड पश्चिमची सीट होती, धारावीची सीट होती, मुंबादेवीची सीट होती आणि खैरवाडी म्हणजे बांद्रा पूर्वची जी सीट होती ती आता अजित पवारकडे गेले ते आमदार जिसान सिद्दीकी. यावेळी तिथे काय होणार ते निकाल जेव्हा येईल 23ला तेव्हाच माहीत पडेल. परंतु चांदिवलीची जी एक सीट होती फार कमी 500 किंवा 600 वोटमधून ते काँग्रेसने हरली होती ती सीट, ती आता यावेळी त्यांना येताना दिसत आहे. त्यामुळे भाजपला 16 त्यांचे जे आहे रिटेन होताना दिसत आहे. शिंदे गटकडे 3 किंवा 4 गेले तर आपण असा अंदाज धरूया की 20 किंवा 25 सीट जे आहे ते महायुतीला भेटणार आहे आणि राहिलेली जी सीट आहे तेच महाविकास आघाडीकडे जाणार आहेत. खरं तर ज्या पद्धतीने मुंबई आणि मुंबई उपनगराचा आपण जर विचार केला, या ठिकाणी सेफ आहे, एक आहे तो सेफ आहे, अशा पद्धती हिंदुत्वाचा नारा दिला गेला. त्याचा कुठेतरी परिणाम महाविकास आघाडीने त्याचा वेगळ्या पद्धतीने नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी या निवडणुकीमध्ये परत हिंदुत्वाचा अजेंडा भाजपकडून आणला गेला, तसं कसं वाटतं तुम्हाला? नाही, ही गोष्ट खरी आहे. देवेंद्र फडणवीसनी जेव्हा निवडणूक सुरुवात होती तेव्हा त्यांनी फर्स्ट प्रेस कॉन्फरन्समध्ये ते सांगले होते की ही जी इलेक्शन आहे, निवडणूक आहे, ती ऐलान वर्सेस शंखनाद आहे. म्हणजे कुठेतरी त्यांनी तो नेरेटिव्ह सेट करण्याच्या सुरुवात तिथेच केली होती. नंतर यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जेव्हा महाराष्ट्रामध्ये प्रचारमध्ये आले तेव्हा त्यांनी हे नारा दिला की कटेंगे तो बटेंगे तो कटेंगे. नंतर भाजपला असं लक्षात आलं की कुठेतरी मायनॉरिटी वोट जे आहे त्यांच्या विरोधात पोलराइज होऊ शकतो. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आले तेव्हा त्यांनी त्याला थोडासा मॉडिफाय केला आणि त्यांनी सांगितलं की एक आहे तो सेफ आहे. पण याचा फायदा फार काय झाला असं वाटत नाही आहे, कारण की मुंबईमध्ये तुम्ही बघा मतदान जे आहे तो स्लो गतीने होता. जिथे मायनॉरिटीचे लोक आहेत तिथे मतदानची स्पीड जास्ती होती, जिथे हिंदू मतदार होते तिथे त्यांची स्पीड कमी होती. याचा अर्थ असा झाला की कुठेतरी हा जो नारा आहे मुंबईमध्ये तर तो तसा काय प्रभावी नाही झाला. पण मुंबईमध्ये काय चाललं आहे, मुंबईमध्ये जो होता शिवसेना जे फोडण्यात आली होती, शिवसेनाचे धनुष्यबाण जे चिन्ह आहे ते एकनाथ शिंदेला देण्यात आलं होतं, त्याचा फायदा उद्धव ठाकरेंना होणार आहे की नाही होणार हा निकाल याच्यामध्ये स्पष्ट होणार होता. पण तो पण उद्धव ठाकरेंना होणार असं दिसत नाही आहे, कारण की 14 जे मतदारसंघ आहे जिथे शिवसेना वर्सेस शिवसेना आहे त्यापैकी 14 यांनी जिंकायला पाहिजे होता. पण त्यामध्ये फक्त 3-4 तर यांच्याकडे जात आहे, उरलेली सीट यांच्याकडे भेटत आहे ठाकरे गटला. माहीम मतदारसंघामध्ये अमित ठाकरे निवडणूक लढत आहे. ठाकरे कुटुंबातील हे दुसरे उमेदवार आहे
आदित्य ठाकरे वरळीमधून निवडणूक लढत आहेत. त्यांच्याविरोधात शिंदे गटाने उमेदवार दिला आहे आणि माहीममध्ये देखील उमेदवार दिला आहे. कुठेतरी महायुती सोबत असल्या एका बाजूला महायुती सोबत नसल्याचं म्हणायचं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. एकलाच अर्जुन नारा दिला होता. हे तिघांचं राजकारण लोकांना पचलंय का त्या मतदारसंघामध्ये? आणि अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं काय भवितव्य असणार? हे बघा, या या इलेक्शनमध्ये जे आतापर्यंत जे रुझान आहे त्याच्यामध्ये तर अमित ठाकरे माहीमध्ये नाही जिंकणार आहे. तिथे उबाटाचाच उमेदवार जिंकणार अशी शक्यता जास्ती आहे. त्याचं कारण असं आहे की 1,08,000 जे वोट आहे ते मराठी वोट तिकडे आहेत. हा जो 50% किंवा 60% असं आपण धरू की वोटिंग होणार, म्हणजे 1,08,000 जे मराठी वोटर आहे त्याच्यापैकी 60 किंवा 50 किंवा 60,000 वोटिंग होणार. हे वोट डिवाईड होणार आहे. याच्या व्यतिरिक्त जे मायनॉरिटीचे वोट आहेत, नॉर्थ इंडियन वोट आहे, तो कुठे जाणार आहे? तो राज ठाकरेला तर अजिबात भेटणार नाही आहे. तो शिंदे गटला भेटणारच नाही आहे. तो भेटणार आहे, कोणाला भेटणार आहे? तो भेटणार आहे जे उबाटाचे उमेदवार आहेत, महेश शिंदे, सावंत. महेश सावंतला भेटणार आहे. त्यामुळे त्यांची चान्सेस जास्ती आहे. राज ठाकरेंना यावेळी एक चूक अशी केली की जेव्हा त्यांना अमित ठाकरेला उभा करायचा होता, तर हे जे युतीचे प्रमुख नेते होते, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार. अजित पवारच्या मुंबईमध्ये रोल फार काय जास्ती नाही आहे. त्यांच्यासाठी बसून ते सीट क्लिअर करून घ्यायला पाहिजे होता. ह्यांनी काय सांगितलं केलं की उमेदवार आपला उभा केला. त्यांना वाटलं की कुठेतरी महायुती दबावमध्ये येणार, एकनाथ शिंदे दबावमध्ये येणार. पण प्रश्न फक्त माहीमचा नव्हता. ह्यांचा पाठिंबा राज ठाकरेला किती सीटमध्ये माहीमध्येच पाहिजे होता असं नाही आहे. त्यांना कमीत कमी 10 सीटमध्ये महायुतीची पाठिंबा पाहिजे होता. त्यामुळे माहीममध्ये एकनाथ शिंदेनी सदा सोळंकरला शेवटपर्यंत मैदानमध्ये ठेवला आणि त्याच्या कुठेतरी नुकसान ह्या दोन्ही पक्षांना होणार अशी चिन्ह आहेत. अणुशक्तीनगर आणि शिवाजीनगर जो मतदारसंघ ज्यामधून अजित पवार गटाकडनं नवाब मलिक उभे आहे. त्या ठिकाणी तो कधी कुस्ती काटेची होणार आहे. कारण की अबू आझमी समोर आहे. महायुतीने नवाब मलिकांना पाठिंबा दिलेला नव्हता. पण अजित पवारांनी ठामपणे सांगितले ते आमचे उमेदवार आहे. नाही, अणुशक्तीनगरमध्ये हे बघा, नवाबभाईचा हां, सना मलिक आहेत. नवाबभाईच्या तिथे वर्चस्व आहे. पण फहाद खान ज्याला शरद पवार गटने उमेदवारी दिली आहे, पण तो पण तगडा उमेदवार आहे. त्यामुळे इथे काटेची टक्कर आहे. काही निकाल काही पण येऊ शकते. आपण आजच्या घडीमध्ये नवाब मलिक तिथे सिटिंग होते. त्यांची मुलगी साना मलिक आहे. त्यामुळे आपण त्यांना ॲडव्हान्टेज देऊ का? पण निकाल जेव्हा येईल 23ला तेव्हाच खरी माहिती समोर येईल. पण सध्याच्या घडीमध्ये सना मलिकला ॲडव्हान्टेज आहे. महायुतीला कुठेतरी जे एक्झिट पोल अंदाज वर्तवला आहे, महायुतीकडे कल त्यांचा झुकतोय की राज्यामध्ये महायुती सरकार होईल. मुंबईमध्ये देखील महायुती बाजी मारणार आहे. मात्र प्रश्न असा उद्भवतो की गेल्या 5 वर्षामध्ये राज्य सरकारमध्ये 2 सरकार होती. एक महाविकास आघाडी सरकार आणि एक महायुती सरकार होती. त्यामध्ये 2.5 वर्षानंतर 2 पक्ष फुटली. राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि शिवसेना फुटली. अशा पद्धतीचे भूकंप राज्यात 2 वेळा घडले. जर यावेळी देखील काही अपक्षांनी जर बाजी मारली, तर राज्यामध्ये तिसरे किंवा चौथा भूकंप होण्याचे चान्सेस आहे का? यावेळी उमेदवार खूप जास्ती होते. त्यामुळे इंडिपेंडेंट जे उमेदवार आहे बऱ्यापैकी निवडून येणार अशी शक्यता आहे. आणि जर असं झालं तर परत त्रिशंकू असे मत जनादेश येणार आहे. त्याच्यामध्ये महायुतीला फायदा होणार ही शक्यता जास्ती आहे. त्यामुळे जे एक्झिट पोल येत आहेत त्याच्यामध्ये महायुतीला ॲडव्हान्टेज दाखवत आहेत. परंतु विदर्भमध्ये काय होणार? मागच्या वेळी पण लोकसभाच्या इलेक्शनमध्ये पण असंच होता की महायुतीला जास्त सीट येणार आहे. महायुती 48 पैकी 40+ 42+ येणार अशीच घोषणा होत होती. पण ॲक्च्युअली काय झालं, विदर्भमध्ये फक्त त्यांना 2च सीट मिळाली. पण त्याच्यामध्ये हे बघा, आपण जेव्हा विश्लेषण करणार की लोकसभामध्ये 6 विधानसभा मिळून 1 मतदार लोकसभाची सीट होते. बरोबर आहे. आता काय झालं की 5 मतदारसंघामध्ये भाजप पुढे होती आणि 1 मतदारसंघामध्ये ज्याला ते वोट जिहाद म्हणतात किंवा मायनॉरिटीचे लोकांनी वन साईड वोटिंग केली, त्यामुळे भाजपचे किंवा महायुतीचे उमेदवार पराभूत झाले. त्यामुळे तो रिझल्ट जो आहे तो सर्वांच्या समोर आहे. परंतु जर तोच लोकसभाचा कल आपण बघितला आणि ह्याच्यामध्ये कन्वर्ट केला विधानसभामध्ये, तर आता काय होणार? 1 लोकसभा सीट असेल, 5 मध्ये महायुतीचा उमेदवार जिंकणार आणि 1 जी सीट आहे तो महाविकास आघाडीकडे जाणार. त्या पद्धतीने जर आपण बघितलं आणि जर हा अनुमान खरा ठरला तर महायुतीला ॲडव्हान्टेज आहे. म्हणजे त्यांची सीट जास्ती येणार आहे. ते 150 पासून 170 पर्यंत जाऊ शकतात.
मुंबई शहर आणि मुंबई उपनगराचा आपण विचार करूया, तर यामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून कोणता राहील आणि त्याला किती सीटा असू शकतात? नाही, मुंबई उपनगरमध्ये हे बघा, मुंबई शहर आणि मुंबई मुंबई शहर आणि मुंबई म्हणजे उपनगर 36 मतदारसंघाचा विचार जे केला. 36 मतदारसंघ आहे, हा कॉस्मोपॉलिटन शहर असल्यामुळे सर्वांचे पॉकेट आहे. आता आम्ही समजा दहिसर विधानसभाची आपण बोलूया. दहिसर विधानसभामध्ये भाजपला ॲडव्हान्टेज आहे, कारण इथे गुजराती वोटर एक नंबर आहे, नंतर मराठी आहे, नंतर मुस्लिम आहे, उत्तर भारतीय आहे. तर ह्यांचं जे पोलरायझेशन आहे, तो भाजपला कुठेतरी सुटेबल बसतो. आपण बोरिवलीला गेलो, तर तिथे एक गट्टा गुजरातीत आहे, वन साइड वोटर आहे. उबाठाने तिथे काय चांगला उमेदवार पण दिलेला नव्हता. त्यामुळे तिथे भाजपला फायदा आहे. पण आपण जर मागाठाणेला गेलो, तिथे मराठी माणूस जास्ती आहेत. तिथे शिंदे गटचे जे आहेत प्रकाश सुर्वे, त्यांना शक्यता जास्ती आहे. उबाठाणा तिथे उदेश पाटेकर सारखा एक उमेदवार दिला होता, पण ते नगरसेवक होते, त्याप्रमाणे नगरसेवकाप्रमाणे ते या विधानसभामध्ये निवडणूक त्यांनी लढवली आहे. काँग्रेसला ते फार काय कॉन्फिडन्समध्ये घेऊ शकले नाहीये. आपण पुढे जाऊया. आता कसं आहे की मालाड वेस्टची जी सीट आहे, ते मायनॉरिटी बहुल आहे आणि तिथे राजस्थानी गुजराती कॉम्बिनेशन आहे. तिथे ॲडव्हान्टेज अस्लम शेखला आहे. परंतु विनोद सेलार जे आहेत ते तगडे उमेदवार आहेत. मराठी माणूसचा उमेदवार होता. जर हिंदुत्व आणि कटेंगे बटेंगे हा नारा जर चारला, तर तिथे विनोद सेलार ते करतात ना, की किंग मेकर म्हणून निवडून येऊ शकतात. योगेश सागर जे आहेत, तिथे पण फार काँग्रेसने डमीसारखा उमेदवार जसवंत सिंग म्हणून त्याने दिला होता. तो काय फार चालला नाहीये. कांदिवली ईस्टमध्ये आपण आलो, तर अतुल भातखलकर आहेत वर्सेस कालू बुदेलिया. लोकांना हे कळलंच नाही कालू बुदेलिया का तिकीट दिला, कारण तो नॉर्थ इंडियन बाउल सीट होता आणि तिथे गुजराती कॉम्बिनेशन टाकलाय. तर गुजराती वोटर भाजप बरोबर आहे, ते काँग्रेस बरोबर जाणार का? हा प्रश्न कुठेतरी त्या चेन्नीताला किंवा वर्षा गायकवाडला कोणी विचारायला पाहिजे होता, की जिथे नॉर्थ इंडियन जास्ती आहे, तुम्ही गुजराती कॅन्डिडेट. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की तिथे पण भाजप यांनी भातखलकरला खूप चान्सेस आहे. फक्त धक्का कुठेच उबाटाला बसणार आहे, तर असा वाटतो की दिंडोशीमध्ये. तिथे नॉर्थ इंडियन खूप जास्ती आहे आणि मराठी वोटर पण आहे. सुनील प्रभूच्या समोर जे संजय निरुपमला उमेदवारी दिली आहे, तिथे काटेची टक्कर आहे. तिथे सुनील प्रभू आणि लोकसभाच्या इलेक्शनमध्ये अमोल कीर्तिकरला फार काय त्यांनी सपोर्ट केलेला नव्हता. जर सुनील प्रभूच्या मतदारसंघामध्ये 2-3 हजार लीड मिळाली असती, गजानन तर चिरंजीव निवडून आले हो, असते. तर अमोल कीर्तिकर निवडून आले असते. बरोबर. तिथे फार काय लीड नव्हती. त्यामुळे जर मराठी वोटांचं विभाजन झाला आणि नॉर्थ इंडियन वोट एकत्रित झाले, तर तिथे संजय निरुपमची चान्सेस जास्ती आहे. वर्सोवामध्ये तुम्ही जाणार, तर तिथे मुस्लिम बहुल सीट आहे. तिथे उबाटाने हारून खान म्हणून मुस्लिम कॅन्डिडेट दिलेला आहे. राजू पेंडेकर तिथे इंडिपेंडेंट आहे आणि भारती लवेकर सिटिंग आहे. तिथे जर असंच समीकरण आहे की वोट डिवायडेशन झाला, तर कुठेतरी भारती लवेकर किंवा हारून खानचा आहे. अंधेरी वेस्टची जी सीट आहे, अंधेरी वेस्टमध्ये काटेची टक्कर आहे. सध्याच्या घडीमध्ये अशोक जाधव आणि अमित साटम यांच्यामध्ये खूप काटेची टक्कर आहे. पण ॲडव्हान्टेज सिटिंग असल्यामुळे अमित साटमला आहे. अंधेरी ईस्टची जी सीट आहे, तिथे शिंदे गटनी एक चालाकी केली, पॉलिटिकल त्याला आपण गेम म्हणू शकतो. त्यांनी भाजपचा कॅन्डिडेट शिंदे गटकडून उभं केलं आहे, मोरजी काकाला. हो, बरोबर. त्यामुळे त्यांची सीट ती येणार असं जास्ती संख्या आहे. कारण की लटके मुंबादेवीत पण तसंच केलेलं आहे. मुंबादेवीमध्ये पण तसंच केलं आहे. पण तिथे थोडीशी परिस्थिती वेगळी आहे. अमीन पटेलच्या समोर सॅना एनसीला दिलेलं आहे. पण तिथे बोहरी मुस्लिम जे आहेत ते जास्ती आहेत आणि अमीन पटेलची छबी पण चांगली आहे. आणि सायना एनसीला बांद्रा ईस्ट सीट पाहिजे होती. त्यांना बांद्रा ईस्ट न देता म्हणजे वर्ली किंवा पाहिजे होती. बांद्रा ईस्ट आशिष शेलार होते, त्यामुळे ते वर्लीला ट्राय करत होती. तर त्यांना वर्लीची सीट न देता मुंबादेवीमध्ये पाठवल्या, तर तिथे पण शिंदे गट येणार अशी शक्यता कमीच आहे. अमीन पटेलचे चान्सेस जास्ती आहे. नाही तरी पण सर किती सीट लागू शकतात आणि सर्वात मोठा पक्ष मुंबईत कोण असणार आहे? सर्वात मोठा पक्ष मुंबईमध्ये भाजप असणार आहे. त्यांच्याकडे कमीत कमी 16 प्लस उमेदवार त्यांच्या निवडून येणार आहे. सर म्हणजे बाजी महायुतीच मारणं असं एकंदरीत तुमचा विकल आहे. मुंबईमध्ये बाजी जे आहे महायुतीच्या पक्षामध्ये दिसत आहे. मला जे आहे, मी जे ग्राउंडमध्ये फिरलो होतो त्याच्यामध्ये मुंबईमध्ये ग्राउंड रियालिटी जे आहे ते महायुतीच्या पक्षामध्ये आहेत. त्याचं कारण एक असं आहे की उबाठानी जे जास्ती सीट घेतली, काँग्रेसला त्यांनी कमी सीट दिली आणि त्यांनी काय केलं की जे मुस्लिम बहुल सीट आहेत त्या सीटवर त्यांनी जोर मारला. फक्त काय केलं तर बांद्रा ईस्टची जी सीट आहे वरुण सरदेसाईसाठी आणि चांदिवलीला ते एक्सचेंज करून घेतलं.
वर्सोवा अशी सीट आहे जिथे काँग्रेसकडे खूप चांगले उमेदवार होते, ते उबाठाने घेतलं आहे. पण उबाठा आणि शिंदे गट समोरासमोर आल्यामुळे आता मराठी माणसांचा समोर प्रश्न असा आला आहे की उद्धव ठाकरेला निवडून द्यायचा आहे की एकनाथ शिंदेच्या पक्षाला द्यायचा आहे. आणि याच्यामध्ये 2.5 वर्षाचा जे कार्यकाल एकनाथ शिंदेचा होता तो काय फार म्हणजे वाईट नव्हता. उद्धव ठाकरेंची मायनस पॉईंट असा होता की कोरोना काळमध्ये त्यांनी खूप चांगला काम केला, पण ते लोकांना भेटतच नाही. आता पण ते इलेक्शन झाल्यानंतर त्यांच्या पक्षाचे जेवढे नेते आहेत त्यांनी पण प्रयत्न करून बघावा. उद्धव ठाकरे कोणाला कधीच भेटत नाही आहे, त्यांना तुम्ही वेळ मागा ते भेटत नाही आहे, हा त्यांचा मायनस पॉईंट आहे. त्याच्या उलट एकनाथ शिंदे जे आहे ते लोकांना भेटतात, लोकांचं काम करतात. त्यामुळे हा जो 14 सीट जे आहे तिथे समोरासमोर फाईट आहे, तिथे कुठे ना कुठे बाजी उबाठाकडे आहे. पण 4-5 सीट पण त्यांची कमी झाली तरी पण त्यांना लॉसच आहे शिंदे गटला. आणि काँग्रेस काय फार परफॉर्मन्स करत नाही, कारण त्यांच्याकडे सीटच जास्ती नाही आहे. आणि जे सीट त्यांच्यात कडे आली आहे ते काय फार विनिंग सारखी नाही आहे. धन्यवाद सर, तुम्ही लेट्सअप मराठीशी संवाद साधला. धन्यवाद. 23 तारखेला नेमकं समजणार आहे की मुंबईमध्ये बाजी कोण मारणार, राज्यामध्ये सत्ता कोणी स्थापन होणार, तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. कॅमेरा पर्सन नितीन जाधवसह प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई.